हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यातल्या 24 नगर परिषदा तर नगरपंचायतींसाठी आज मतदान. दिग्गजांची प्रतिष्ठाही पणाला. शिवसेना भाजपात जागा वाटपावरून रस्सीखेच. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा तिढा. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा इशारा. अनिल परब आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवार युतीवर चर्चा. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. कोकाटेंची अटक टळली. माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कोकाटेंना 4 ब्लॉकेज असल्यानं बायपास करण्याचा सल्ला. माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स. दादांनी टाळले मीडियाचे प्रश्न. आता आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाकीत. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्रियांका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहिजे आहेत. पहिली महत्त्वाची बातमी समोर येते. राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती केलेल्या बारामती, अंबरनाथसह राज्यातील 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय. तर 76 नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगरसेवक पदाच्या 154 जागांसाठी देखील आज मतदान होणार आहे. आज मतदान पार पडल्यानंतर राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी ही रविवारी म्हणजेच उद्या 21 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. तर दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे. 24 नगर परिषदा नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय आणि त्याच मतदानांची आणि आधी झालेल्या मतदानाची सगळी मतमोजणी ही उद्या म्हणजे 21 डिसेंबरला रविवारी पार पडणार आहे. उद्या नेमकं कुणाचं नशीब उजाळतंय, कोण जिंकतंय, कोण हरतंय, या सगळ्या गोष्टींचा खुलासा हे उद्या होणार आहे. आणि उद्या नेमकं काय होतंय याचा विचार करूनच उमेदवारांवर एक टांगती तलवार आहे. पुढची महत्त्वाची बातमी. अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील प्रभाग क्रमांक 5च्या मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि छेडछाड केलेल्या मशीन या बदलण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मशीनचा सील कायम असल्याचं म्हटलंय. जर काही छेडछाड केली असेल तर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलंय. तर आतमध्ये बघतो तर सगळ्या मशीन ओपन होत्या. कारण हा माझ्यासाठी धक्काच होता, कारण याच्यापूर्वी खूप निवडणुकांचं काम केलेलं आहे. तर या सकाळी 6:30 वाजल्याशिवाय जेव्हापर्यंत निवडणूक प्रतिनिधी जो उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा आपला जो पोलिंग एजंट तो असल्याशिवाय मशीन कधीच ओपन होत नाही. या ज्या मशीन ज्या ओपन केल्या त्या सगळ्या 6च्या 6 मशीन बदलण्यात याव्या आणि जे अधिकारी याच्यात आहेत त्या अधिकाऱ्यांच्यातून जी चूक घडलेली आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यात यावी. आत्ता आम्ही जे बूथवरचं बघितलं तर तिथलं तर सील सगळे कायम आहेत, कुठलंही सील काढलेलं नाही आहे मशीनचं. तर साहीच्या साही बूथवरचं ते चेक करून जेव्हा त्यांचा अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचे निर्देश देण्यात येतील. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून. गणेश, नेमकं ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप का करण्यात येतोय? महत्वाचं म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र रात्रीच्या सुमारास त्याच्या ईव्हीएम मशीन येऊन मतदान केंद्रावर
होते आणि कर्मचारी त्या ठिकाणी होते आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत शैलेश भोईर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळेस त्यांना त्या मशीन उघडल्याचं दिसलं तसा त्यांनी आरोप केला आणि हा प्रतिस्पर्धी जो उमेदवार आहे त्याच्या सांगण्यावरून या अधिकाऱ्यांनी असं केलंय असं शिवसेनेचं म्हणणं होतं. त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं उमेदवारांचं म्हणणं होतं की या ईव्हीएम मशीन बदला आणि सकाळी दुसऱ्या ईव्हीएम मशीन वापरा. मात्र ते शक्य नव्हतं. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांचं समाधान झालं आणि या सगळ्या गोंधळानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं होतं. प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा शिवसेनेचे उमेदवार यांची जी लोक होती त्या ठिकाणी जमली होती. मात्र पोलीस प्रशासन आणि तिथले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकरण शांततेनं हाताळलं आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाहीये. निश्चितच गणेश, धन्यवाद. या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत. तर अंबरनाथमधील चिखलोलीमध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. या भागामध्ये आज मतदान पार पडत आहे आणि त्याआधीच असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे एकच खळबळ अंबरनाथच्या चिखलोलीमध्ये उडालेली आहे. मतदान केंद्रावर गोंधळ घालण्यात आलाय. त्यानंतर ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा ही लवकरच होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी या वाढलेल्या दिसत आहेत. ठाकरेंच्या पक्षांचे नेते अनिल परब यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. जवळपास अर्धा तास जागा वाटपावर बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील नितीन सरदेसाईंनी दिली आहे. चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते कळवतील सन्माननीय पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला त्याची बातमी देतील. चांगल्या पद्धतीने चर्चा चाललेली आहे, चांगल्या वातावरणामध्ये आहे एवढं मी आता तुम्हाला सांगू शकतो. वेगवेगळ्या आमच्या पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना तिकडची जास्त माहिती असते आणि त्याप्रमाणे ते चर्चा करतायत. पुढची महत्त्वाची बातमी, महापालिका निवडणूक ही शिवसेना उभाठ्यासाठी शेवटची निवडणूक असेल असा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवेंनी केलाय. दानवेंच्या या वक्तव्याची री शिवसेना नेते संजय शिरसाटांनी देखील ओढली. तर महायुतीच्या या नेत्यांवर ठाकरेंच्या पक्षांसह विरोधकांनी देखील जोरदार हल्लाबोल केलाय. की ज्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी भारतीय जनता पक्षाची संगत सोडली आणि हिंदुत्वाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता. त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय. हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला ही निवडणूक तशी शेवटचीच आहे. आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्याच्यावर युती करायला तयार नाही. त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. म्हणून आज घोषणा करायची होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल. महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उभाटाकडे नाही हे सर्वांना माहिती आहे. मला रावसाहेब दानवे या माणसाबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. एक तर भाजपमधलं त्यांचं आता सगळे पदं गेलेली आहेत. भाजपामध्ये त्यांचा रिलेव्हन्स काहीच उरलेला नाही. अशा काळात जर एखाद्या माणसाला वाटले किंवा काड्या ठेवून भविष्य बघावं किंवा सहदेव भाडोळीवर भविष्य बघावं किंवा ते पोपटवाला घेऊन ते असं कार्ड बिरडं काढून भविष्य बघावं आणि ते जर भविष्य सांगायचं काम करत असतील आणि 2-4 रुपये त्यातनं कमवत असतील तर जगू दे की बिचाराला, काय हरकत आहे. रावसाहेब दानवे तुम्ही पोपट घेऊन फिरावं, काय अडचण आहे, घ्या फिरा. यानंतर आपण पाहूयात दुपारच्या 100 बातम्या. राज्यातल्या 24 नगर परिषदा तर नगरपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. आज मतदान होत आहे. दिग्गजांची प्रतिष्ठा ही यामुळे पणाला लागली आहे. अनिल परब आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवर युतीवर चर्चा झाली. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली.
शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळतेय. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा तिढा हा निर्माण झालाय. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेनेने दिलाय. माणिकराव कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय, त्यामुळे त्यांची अटक टळली आहे. मात्र माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम असणार आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची देखील शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू झालेले आहेत. 4 ब्लॉकेज असल्यानं बायपासचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. अजित पवारांनी मीडियाचे प्रश्न हे टाळलेले आहेत. आता आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे मोठं भाकीत केलंय.